शेठ नमस्कार. नमस्कार. आज कडावच्या मैदानामध्ये सर्व बैलगाडा शर्यत शौकीन आणि चालकांनी उपस्थित दाखवले आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका बैल जर म्हटलं तरी काही हरकत नाही असा आपला घोटगावचा छोटा सर्जा आज तोही मैदानात होता. तर कसं काय नियोजन होतं शेठ आज मैदानात? नाही, आज आमचं कडावला याचं नियोजन ठरलेलं होतं. त्या हिशोबाप्रमाणे आम्ही मैदानाला आलो. मैदान अतिशय सुंदर आहे. आयोजकांनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्ही नाव दिलं होतं, पण आम्हाला आतापर्यंत काही कोण जोड झाला नाही. आम्ही आमची नावं काढून घेतली. म्हणजे आज पूर्ण दिवसभर आपला सर्जा बिनजोडला होता, परंतु कोणत्याही अर्ध्या दिवसापासून होता. म्हणजे अर्ध्या दिवसापासून बिनजोडला होता, पण काही जोड झाला नाही. त्याच्यामुळे आता नाव काढून घेतले आणि आता म्हणजे आता शर्यत तर होणार नाही, आता बैल घरीच जाईल. तर आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? कुठल्या मैदानात बैल दिसेल आपल्याला? आता जेव्हा चांगलं व्यवस्थित मैदान होईल तेव्हा. म्हणजे आजचं मैदान तरी सर्जाचा तुम्ही विचार करूनच आजच्या मैदानात आले होते. आज पालण्यासाठी योग्य मैदान होता. आता ह्याच्यानंतर बैल काय घाटावर वगैरे जाणार आहे? कुठल्या मैदानात आपल्याला बघायला मिळेल असं काय? चांगलं मैदान असेल म्हणजे असं काय, म्हणजे मुंबईत पण चांगलं मैदान असेल तिथं सर्जा पळेल आणि घाटावर पण चांगलं मैदान असेल, जिथं चांगलं नियोजन असेल तिथंच पाळणार. आणि दादा आता कसं आहे, प्रेक्षक जे आहेत त्यांच्या आवडतीचा बैल आहे बकासूर आणि त्याच्याबरोबरच सर्वांची आवडतीची जोडी म्हणजे घोटचा सर्जा आणि बकासूरची गाडी. आणि या गाडीचा चांगला प्रकारे गुलाल आहेत आणि चांगला विक्रम आहे. तर परत ही गाडी प्रेक्षकांच्या मनातली गाडी पळताना परत दिसेल 100%. म्हणजे हा पायरा कायम राहणार आहे. मुंबईत कधी काय हाय विचार? नाही, मुंबईमध्ये पण आहे ना विचार आहे, म्हणून ठरलं नाही. म्हणजे मैदान अजून कुठलं ठरलं नाही. तसे शेड आपल्याला काही फिक्स सांगत नाहीयेत मैदान कुठलं, पण जशी प्रेक्षकांची इच्छा आहे, घाटावरची जशी प्रेक्षकांची आवड आहे बकासूर आणि सर्जा बघायची, तसे मुंबईत पण सर्जाचे खूप चाहते आहेत आणि त्यांची एकच इच्छा आहे की बकासूर आणि सर्जा मुंबईतही पळताना दिसावे. तर नक्कीच तुम्ही नक्की इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठीक आहे शेठ, तुम्हाला येत्या वाटचालीसाठी आणि सर्जाच्या पुढील गुलालांसाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.